आणि आजचा आपला प्रवास होतोय टाटाची लाल परी. लाल परी नाही ऍक्च्युली सफेद परी आहे म्हणा. भाई साहब काय घाट होता यार, पोटात ना गोवा आला अक्षरशः. आणि काय वळणं होती यार. लाल परीचे ड्रायव्हर असतात ना भाई, त्यांना सल्यूट आहे सल्यूट. भाई काय ड्रायव्हर असतात, काय गाडी चालवतात. भाई म्हणजे एका मोमेंटला जर असं होतं की काय काय ठिकाणी असं होतं की दोन गाड्या पण पास होऊ शकत नाही मोठ्या लांब पल्ल्याच्या. काय म्हणतं साताराकर, मी आलोय तुमची आमची राजधानी सातारा. तर काल आपण प्रवास केला बोरिवली ते सातारा ई शिवाई बसने, आणि आपण संध्याकाळी 7:30 आलो साताऱ्याला. आणि आज मी प्रवास करणार आहे महाबळेश्वर जोडणारा सातारा ते रोहा, आणि जीवाला धोका देणारा आंबेनई घाट. तसे ना महाराष्ट्रामध्ये ना बरेच घाट आहेत. अंबोली घाट असेल, आंबा घाट असेल, गगनबावडा घाट असेल, कामिनी घाट असेल, बरेच घाट आहेत. आणि त्यातल्या पण काही ब्लॉग्स ना काही घाट आपण कव्हर पण केलेत. तर आज आपण कव्हर करणार आहोत महाबळेश्वर जोडणारा सातारा ते रोहा किंवा पोलादपूरला जाणारा आंबेनई घाट. आणि ह्या घाटाचा मी अनुभव करणार आहे ते पण आपल्या लाल परीने. तर चला, मी आलो सातारा बस स्टँडला 6 वाजता, आणि 6:30 आपली गाडी आहे सातारा ते रोहा मार्ग आंबेनई घाट. तर चला ब्लॉग चालू करूया. सकाळचे ना 6 वाजलेत. सकाळचं वातावरण बघा सातारा बस स्थानकवर. सर्व गाड्या लागल्या आहेत पार्किंगला. हे समोर दिसतंय ते लांब पल्ल्याचं आहे, आणि इथे जे दिसतंय ते सिटीमध्ये आहे. सो ही समोर गाडी लागली तुम्हाला कुठची माहितीये, सातारा स्वारगेट. आणि मला वाटलेलं की थंडी असेल, पण ना सकाळी 6 वाजलेत, इतकी थंडी तर नाहीये. बघा मी हुडी घालून तर फिरत नाहीये. सो आपली गाडी समोर लागणार आहे. समोर विचारूया किती वाजता आहे. 6:30 वाजता आहे पोलादपूर रोहा. तर चला विचारूया आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. आणि हे पहा साताऱ्याचं बस स्थानक लांब पल्ल्याचं. राईट साईडला ना इन्क्वायरी काउंटर आहे एंट्री केल्यावर, आणि दोन्ही बाजूला म्हणजे राईट साईडला त्या साईडला पण आणि लेफ्ट साईडला पण ना लांब पल्ल्याच्या गाडी लागतात. आमा सातारा रोहा किती वाजता लागणार आहे, कुठे लागणार आहे? लागली आहे सातारा रोहा ना. ही बघा आली आपली गाडी सातारा रोहा. चला 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 चला. फायनली गाडी अराईव्ह झाली टाइमवर, म्हणजे 6:25ला. तर रिझर्वेशन तर आहे बट सगळे बसले आहेत रिझर्वेशन वाले. तर चला प्रवास चालू करूया. आता प्रवास कंप्लीट होणार आहे पाचगणी मार्गे महाबळेश्वर करून जाणार कुलाडपूरला आंबेने घाट. ऍक्च्युली ही गाडी ना रिझर्वेशन वाली आहे, बट तुम्ही डायरेक्ट पण येऊ शकता, तिकीट काढू शकता. सो काल जेव्हा मी चेक केलं होतं ना गाडी खाली होती. बट आता गर्दी एवढी आहे ना रोहासाठी. असू दे, आपला प्रवास होणार आहे पाचगणी किंवा मेढा मार्गे. तुम्हाला मी सांगतो प्रवास कुठून होईल. बरोबर 6:30 आपली गाडी रवाना झाली आहे. थेट सातारा बस स्थानक ते रोहा. चला प्रवास चालू करूया. फायनली गाईस आपला प्रवास चालू झालाय सातारा ते रोहा. साधारण 175 किलोमीटर हा प्रवास असणार आहे. आणि आपला प्रवास होणार आहे ऍक्च्युली दोन मार्ग आहेत, एक मेढा आणि एक पाचगणी. आपला प्रवास होणार आहे पाचगणीवरून आंबेनी घाटातून आपण नंतर उतरू पोलादपूरला, तिथून जाऊ रोहाला, आणि रोहावरून मग पुढचा प्रवास. तुम्ही जेव्हा महाबळेश्वर प्लॅन करतायत ना, साताऱ्याहून जवळ आहे. साताऱ्याहून महाबळेश्वर 50 ते 60 किलोमीटर आहे, पण दोन रस्ते आहेत. एक आहे मेढा मार्गे आणि दुसरं आहे पाचगणी. तर आपली गाडी चालली आहे पाचगणी मार्गे. पाचगणी घाट पण लागेल आणि पुढे मग आंबेनई घाट लागेल महाबळेश्वरला. चला प्रवास चालू करूया. आता कसं अंधार आहे ना, एवढं तुम्हाला काही दाखवता येणार नाही, पण थोडं जेव्हा उजडेल ना तर तुम्हाला मी पुन्हा प्रवास दाखवेन. गाडीचा पहिला हॉल्ट पाचवडला आहे, आणि मग थेट वाई बस डेपो. त्यानंतर आपला सेकंड हॉल्ट असेल डायरेक्ट वाई. मुव्हीज पण लागतं, मुव्हीजना गाडी थांबत नाही, डायरेक्ट बायपास होते आणि थेट जाईल वाईला, वाई डेपोत. तर चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. तर 2 मिनिटं हॉल्ट आपली गाडी पण रवाना झाली पाचवड येथून थेट वाईच्या दिशेने. तर चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया.
35 किलोमीटर प्रवास करून साताऱ्यावरून आणि 8 किलोमीटर पाचवडवरून आपण पोहोचलोय वाई बसस्थानक. वाजलेत 7:15 सकाळचे आणि वाईला पण गर्दी आहे बऱ्यापैकी, लोक चढतात बघा. सो आपण पोहोचलोय वाईला 35 किलोमीटर प्रवास करून, कुठून? साताऱ्यावरून. आता बघा पुढचा प्रवास इथून होईल डायरेक्ट पाचगणी घाट आणि तिथून मग महाबळेश्वर आंबेने घाट. तर खूप एक्सायटेड आहे मी प्रवास करायला आणि आय होप तुम्ही पण असाल प्रवास पाहायला. आणि आजचा आपला प्रवास होतोय एशियाडची ही टाटाची लालपरी. लालपरी नाही ॲक्च्युली सफेद परी आहे म्हणा. सातारा रोहा, सातारा वाई महाड रोहा. तुम्हाला सकाळी दाखवता आली नाही कारण की अंधार खूप होता. सो आपला प्रवास होतोय ह्या बसने. 5 मिनिटं हॉल्ट करून गाडी आपली रवाना झाली आहे वाई बसस्थानकवरून. तर थेट जाईल तिथे 5 घाटीला. चला, आणि आपल्याला विंडो सीट पण मिळाली आता. सो संपूर्ण प्रवास विंडो प्लस कॅबिन मला पाहायला मिळेल. चला मग वाई भेटू लवकरच. बरोबर ना 50 किलोमीटर प्रवास करून साताऱ्यावरून आणि 15 किलोमीटर प्रवास करून वाईवरून आपण पोहोचलोय पाचगणीला. आणि काय घाट होता राव पाचगणीचा. विचार करा, पाचगणीच्या घाटाने पोटात गोवा आणला. ड्रायव्हर चालक तर बाई, आणि लालपरीचे ते ड्रायव्हर तर एक नंबर. फक्त विचार करा की पोटात गोवाला पाचगणीच्या घाटातून प्रवास करून, तर विचार करा की आंबेनेचा घाट कसा असेल महाबळेश्वरचा. इथून महाबळेश्वर फक्त 20 किलोमीटर आहे. चला 2 मिनिटं हॉल्ट करून गाडी आपली रवाना होते आहे थेट महाबळेश्वर. जास्त काय त्याच्यामध्ये कळलं नाही. गाडी ना बऱ्यापैकी बघा एवढीच भरली आहे. आपण जर मेढा मार्गे आलो असतो ना तर ह्या रोडने आलो असतो. आता आपण आलोय पाचगणी मार्गे. सो ह्या रोडने थेट महाबळेश्वर. आणि आज ना ट्रॅफिक आहे कारण की ना सॅटर्डे संडे मंडे आहे, सुट्टी आहे लोकांना, तर ट्रॅफिक बरंच आहे. हा रस्ता स्ट्रेट गेला महाबळेश्वर. महाबळेश्वर 20 किलोमीटर आहे. रस्त्याची अवस्था खूप खराब आहे तिकडच्या. फायनली पोहोचलो महाबळेश्वर. साधारण 70 किलोमीटर प्रवास झाला आपला साताऱ्यावरून. सो पोटात आला गोवा. आणि काय रस्ते ना खूप खराब आहेत. म्हणजे खूप नाही आहेत बट आहेत, खराब आहेत. मध्ये मध्ये ना पॅचेस खूप खराब आहेत. आणि वळणं तर बेकार वळण आहेत. म्हणजे
ही पाचगणी म्हणजे वाईपासून ना पाचगणीपर्यंत, पाचगणी किंवा महाबळेश्वरपर्यंत ना रस्ते खराब आहेत आणि व्ह्यू पण प्रचंड आहे. असो, इथून आता आंबेने घाट स्टार्ट होईल महाबळेश्वरवरून. तर तो तर भाई पोटात गोवा आणेल. तर चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. अजून आता इथून स्टार्ट होईल, 2 मिनिटं हॉल्ट आहे, 5 मिनिटं हॉल्ट आहे आणि मग गाडी रवाना होईल कुठे, डायरेक्ट पोलाडपूरला. आणि महाबळेश्वरचं असं काही बस स्थानक हे बघा, गाड्या बऱ्याच गाड्या लागल्या आहेत आणि लोकांची पण सकाळी सकाळी खूप गर्दी असते. आपल्या गाडीत पण बऱ्यापैकी पॅसेंजर चढत आहेत. चला, गाडी रवाना झाली महाबळेश्वरवरून. आता इथून आता फक्त फक्त 2 मिनिटं हॉल्ट होता. आंबेनळी घाट स्टार्ट होईल आता इथून, तो कॅप्चर करूया आणि मग गाडी थांबेल कुठे, नाश्त्यासाठी 10-15 मिनिटं घाट उतरल्यावर. घाट उतरवर डायरेक्ट कोल्हापूरच आहे. चला, प्रवास एन्जॉय करा. ते बॉम्बे पॉईंट. भाई साहब, काय घाट होता यार. पोटात ना गोवा आला, अक्षरशः पोट दुखायला लागलं एका मुमेंटला. आणि काय वळणं होती यार. आणि त्या ते सोडा, वळणं तर सोडा, गाडी चालक काय होता भाई, काय कट मार होता, काय गाडी पळत होता. एक नंबर. घाटावरचे ड्रायव्हर असतात ना, एक नंबर असतात. सो फायनली घाट उतरलोय आणि आपण थांबलोय नाश्त्यासाठी. 15 मिनिटं हॉल्ट आहे. आणि घाटाची वळणं ना भाई एक नंबर वळणं होती. म्हणजे एका मोमेंटात असं होतं की 2 गाड्या पास होऊ शकत नाही, एकच गाडी पास होऊ शकते मोठ्या. लाल परीचे ड्रायव्हर असतात ना भाई, त्यांना सल्यूट आहे, सल्यूट. भाई काय ड्रायव्हर असतात, काय गाडी चालवतात, एक नंबर. सो आता आपण थांबलोय घाट उतरल्यावर नाश्त्यासाठी हॉटेल सतीश इथे. सो चला नाश्ता वगैरे करूया. मी थांबलो हॉटेल सतीश इथे घाट उतरल्यावर, आंबेनेली घाट उतरल्यावर. आणि आपल्या समोरच आहे आपली लाल परी. ॲक्च्युली हिरकणी आहे ही. मला आता रिअलाइज झालं की हिरकणी आहे, कारण तुम्ही जर हिचा ब्रँडिंग पाहिलं ना, हिरकणी आहे. या मंडळी नाश्ता करून घ्या. नाश्त्याला फक्त इडलीच मागवली आहे, जास्त काही नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे, ट्रॅव्हलिंग करताना मी खूप खूप लाईट खातो. आणि समोर अशी दरी आहे, म्हणजे व्हॅली आहे लहानशी. आणि नाश्ता करूया या. खूप सॉफ्ट आहे तर टेस्ट मस्त आहे. खरंच टेस्ट मस्त आहे. मला वाटलं नव्हतं टेस्ट चांगली असेल, बट खरंच चांगली आहे. चटणी पण मस्त आहे यार, दोन्ही मस्त आहे. चटणी जास्त चांगली आहे अजून, मस्त आहे. आणि आंबेनई घाट मला वन ऑफ द बेस्ट घाट वाटला, कारण की ना खूप कमी लोकांना माहिती आहे. तामिनी असेल, आंबोली घाट असेल किंवा बरेच घाट आहेत ते लोकांना माहिती आहेत, बट नामांकित आहेत. बट
आंबेने घाट हे लोकांना खूप कमी लोकांना माहिती आहे, बट जीव धोक्यात घालणारा घाट आहे हा, खरं सांगू तर चला आपला पुढचा प्रवास आपला असेल पोलादपूर, इंदापूर आणि मग रोहा. 15 ते 20 मिनिटं टी ब्रेक घेऊन आपली गाडी होते रवाना थेट पोलादपूर. आपला पुढचा प्रवास थेट होतो पोलादपूरला. चला पोलादपूरला जाऊया. चला गाडी पण रवाना झाली. हॉटेल सतीश. आता थेट पुढे पोलादपूर. आणि समोर आता ना थोड्या वेळात आपला प्रतापगड पाहायला मिळेल. तुम्हाला ना इथूनच प्रतापगड दिसेल. दिसतोय का बरं? मला कमेंट करून सांगा. तुम्हाला मी सांगतो पुढे प्रतापगड कुठे आहे. आणि स्ट्रॉबेरीची फार्मिंग बघा. महाबळेश्वर म्हटल्यावर स्ट्रॉबेरीची फार्मिंग बघा किती होते. मला जागोजागी ना फार्मिंग पाहायला मिळते स्ट्रॉबेरीची. लागवड बघा किती आहे. काही समोर दिसत आहे ते आहे प्रतापगड, जे महाबळेश्वर ते पोलादपूर हा रस्त्याला लागतं. आम्हाला झाड आहेत मध्ये, तुम्हाला दाखवतो. हे बघा प्रतापगड. पोचलो पोलादपूरला बाबा एकदाचा. सो गाईस फायनली आपण पोचलो पोलादपूर. आंबेनळी घाट संपला. मला वाटलं आंबेनळी घाट तिथे संपला असेल जिथे आपण थांबलो नाश्त्यासाठी, बट तिथून पुन्हा कंटिन्यू झाला घाट आणि संपतो तो पोलादपूरच्या थोडा अगोदरच. सो पोचलोय पोलादपूरला बरोबर 10 वाजता. इथून पुढचा प्रवास आपला होईल माणगाव ते रोहा. लक्षात ठेवा, जर तुम्ही महाबळेश्वर ते पोलादपूर जर ट्रॅव्हल करतायत आणि घाट पाहायचा आहे तर लेफ्ट साईडला थांबा. लेफ्ट साईडला बसा, म्हणजे तुम्हाला दरी पाहायला मिळेल. 70% पार्ट लेफ्ट साईडला आहे, राईट साईडला थोडा 20 ते 25%. आणि जर तुम्ही पोलादपूर ते महाबळेश्वर ट्रॅव्हल करतायत तर लेफ्ट साईडला बसा. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. हे कुठे महाड, माणगाव आणि मग रोहा. चला चला मामा या. बरं वाटलं भेटून, बरं वाटलं. फायनली गाईस 175 किलोमीटर प्रवास करून 6 तास लागले. आपण 12:30 वाजता पोहोचलो रोहामध्ये. तर प्रवास मग कसा वाटला मला कमेंट करून आताच सांगा. आता इथून जायचं मुंबईला. पुढचा ब्लॉग पण कंटिन्यू करायचा आहे, तो तुम्हाला दाखवतो. आपली गाडी पण झाली रवाना झाली. आता लागणार सकाळी उद्या निघणारी, थोड्या वेळाने रिटर्नला निघणार साताऱ्याला. हो फायनली पोचलो रोहाला. 6 तास लागले. 12:30 वाजता पोचलो. 175 किलोमीटर प्रवास करायला सातारा ते
रोहा वाया आंबेनळी घाट. तर हा प्रवास मला कसा वाटला? घाट ना खरं सांगू तुम्हाला जीव धोक्यात घालणारा घाट आहे, कारण की ना रस्ते खूप नॅरो आहेत. आता रस्त्याचं काम चालू आहे, तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तुम्ही, थोडा रस्ता एक्सटेंड करतायत, पण आता जो रस्ता आहे ना आणि दरी आहे ना बाई खूप खोल आहे. जर चुकून पण ना गाडी इकडे तिकडे झाली मग जीव धोक्यात घालणारा ना हा आंबेनळी घाट आहे. मग हा घाट मग कसा वाटला, हा प्रवास मग कसा वाटला लालपरीने तर मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू अशा एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.